श्री अधिक मास महात्म्य अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुमूर्ती, अनुपम्य तुझी अगाध कीर्ती, चुकवी जन्म मरणांती, हे ख्याती अनुपम्य. भावार्थ पाहिजे निका, व्यर्थ नको हे लापणिका. लापणिका म्हणजे लांबलचक कहाणी नको. जेवी गंगा मन कर्णिका, क्षय करी पापा ते, जेवी अग्निस्फुल्लिंग पाही, भस्म करी सर्व तृणवळई, तैसा सद्गुरु मंत्र पाही, भस्म होई पाप समूह. असो ऐसे जे सद्गुरु, तया माझा नमस्कारू. शिरी ठेवा वरद करू, जेणे भवपारू होय माझा. आता ऐका भाविक जन, कथेसी द्यावे अवधान. येथेची ग्राहिक कोण कोण, त्यांचे श्रवण करावे. येर अभाविका चाड नाही, व्यर्थ न पडावे प्रवाही. जे जे असेल तयाचे दैवी, तेची नवाई भोगुत, तोची भावार्थ निका. प्राकृत भाषेत टीका, भावार्थ बळे ऐका, म्हणे दासानुदास. विष्णुवदे लक्ष्मी ते, मलमास महात्म्य अति अद्भुत, जे सुखदाय सर्वा ते श्रवण करी यथार्थ. सौराष्ट्र देशाची एठाई, झाली असे अपूर्व नवाई, तेची कथा तू ते सर्व ही ऐक. एकाग्रते शुभानने, तो देश परमकंटक, कोठे वृक्ष न मिळे एक, छाया नाहीच कोठे देख. बैसावया पांथस्था, पस्तीसी ग्राम न मिळे सर्वथा, तेथे पक्षी स्वापदांची कोण वार्ता. ऋषी समुदाव पाहता त्योची तत्वता न दिसे, ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण, नामदयाचे प्रभास पूर्ण. चर्या संपूर्ण रवी सम, प्राकार गोपुरे परिपूर्ण, स्वधर्माचारे सकळ जन, वर्णाश्रम धर्मचारी वर्ण, शास्त्राधारे वर्तती, राजा तेथील परमधर्मिष्ठ. आडकाठी नाही कोठे, उदारपणे अतिधारिष्ठे, पूर्वी मनोरथ याचकाचे, ब्राह्मण सदाचारे वर्तती, सदा वेदाध्ययन करिताती, नित्य नैमित्य साधिती, सदा करीती वेदघोष. जप तप होम हवन, मंत्र तंत्र प्रातस्नान, सदा आचरिता ब्राह्मण. वेद संपन्न सदाचारी, जनसारिती प्रातस्नान, तेणे म्हणविती ब्राह्मण. स्नान करीतो वरी जाण, शुद्ध ऐसे जाण शास्त्रपदे, स्नानाविणे वर्तती विप्र, कोणी न पाहती त्यांचे वक्त्र. म्हणती भेटला अपवित्र, म्हणून फिरती माघारे, या लागी नेमे करुनी, नित्य नेमे प्रवर्तावे प्रातस्नानी. ऐसे पुण्य करिता जनी, ते पुण्य निदानी कामाये, ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण, नित्य करीती प्रातस्नान. करुनिया पंचमहायज्ञ, अतिथी सन्मान समयासी, ऐसे तया नगराचे भूदेव, मिळोनी सकळ समुदाव. मलमास लक्षून पहा हो, चालिला समुदाव स्नानाते, नित्य गंगा तिरी पाही, जाती नर नारी सर्वही, तीर्थदान जप तप सर्वही, शास्त्राधारे आचरिती, उठोनी पंच पंच उषक्काली, स्नाने सारिती गंगाजळी, दाने देता ती विप्रमंडळी, अति सुमेळी विप्रांते. कोणी करीती दीपदान, कोणी करीती तांबूलदान, कोणी करीती उपानदान, छत्रदान ब्राह्मणाते, कोणी कुंभदान करीती, कोणी अपोपान्ये अर्पिती, घृतपात्रा सहित देती, विप्रा प्रति सुवर्ण. ऐसी दाने अर्पुन विप्राते, मग स्वगृही ब्राह्मण पंक्तीते, घेऊनी षड्रस अन्नाते, देती विप्राते भोजन. ऐसा सारिता नित्य नेमास, संपूर्ण होऊ सरला मास, तव अपूर्व वर्तले तया समयास. ते सावकाश अवधारा, सोमशर्मा नामे एक ब्राह्मण, असे तो वेदशास्त्र संपन्न. नाना तीर्थी तपदान, केले संपूर्ण ब्राह्मणे ते, यज्ञ ज्ञानादी क्रिया सर्वही, जाणता विप्रतो प्रत्यही. यज्ञ दानादी क्रिया सर्वही, जाणता विप्रतो प्रत्यही. स्नानाते जाता एके समयी, गंगा तीरी पावला तो, मार्गी जाता स्नानासी, तव एक राक्षस त्यासी, भेटता झाला वाटेसी, अति भयंकर रूपे. अक्राळ विक्राळ दीर्घवदन, लंब बाहो विशाळ नयन, धूम्राकार जटा पूर्ण, आरक्त वर्ण ओष्टपै, स्थूलोदर गर्ते समान, उंच ग्रीवा हस्ता समान, लिंग त्याचे लंबायमान, सदा नग्न ब्रह्मचारी, शुभ्र लव अंगावरुते, तेही लंबायमान कंटकते. ऐसे देखून तया ते विप्रद चकला मानसी, म्हणे हे विघ्न केवते आले, मज भोवते उभे ठेले, स्नाना लागी आडवे टाकले, पूर्वकर्म माझे ते. आता मग हृदयी स्मरोनी भगवान, नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण, तेणे भीती गेली निघून. मग बोले वचन तयासी, आधीच ब्राह्मण दैदीप्यमान, वरी शुचिर्भूत संध्या स्नान, त्यावरी नारसिंह जप पूर्ण. जपे ब्राह्मण आदरे, ऐसा विप्र अग्निवत, राक्षस पाहुनी भीत, म्हणे हा तो न भिये किंचित, मी तव क्षुधित पातलो,
मग म्हणे हो द्विजवर्या साधू हृदय सकौमळ सदया मी तव पापिष्ट क्रूर हृदया करी दया दीनबंधो नाना जीव हिंसाधारी नाना जीव वधिले अघोरी पाप भोगिले नाना परी राक्षस देहधारी पैमे ऐकुनी तयाचे करूर उत्तर द्रवले तेव्हा विप्र अंतर कोमळ हृदय द्विजवर नमनीता परी असे जयाचे हृदयी नाही कोमळता तो विप्र देह नव्हे तत्वता असो द्विज राक्षस पाहता जाला बोलता पैसी म्हणे तू पूर्वी होतास कोण कोण्या पापस्तव हा देह जाण प्राप्त झाला तुझ लागून ते करी श्रवण सर्वही मग राक्षस म्हणे विप्राते ऐक माझी या वृत्तांताते मी पूर्वी वैश्य धनवंत असे विख्यात भूमंडळी नाना वस्तूंचा रक्षक जाण क्रय विक्रय करी पूर्ण गृही संपत्ती सनसे न्यून पुत्र सुना परिवार गाई म्हशी खिल्लारे अपार हस्ती बाजी शकट थोर दास दासी अपार ऐसा परिवार अपरिमित तव एक अग्निहोत्री ब्राह्मण सहकुटुंबी सत्पात्र जाण वेदाध्यायी असे निपुण परिपूर्ण धनेसी तव तो विप्र शिरोमणी चालिला महायात्रा लागुनी तयाने द्रव्य घट भरुनी ठेविला आणुनी गृही माझ्या सुवर्ण नाणे 10 सहस्र जाण द्रव्य घट भरिला परिपूर्ण मज पुढे ठेविला आणून गेला ब्राह्मण वाराणसी सहकुटुंबेसी विप्र गेला तिकडचा 12 वर्षे तयाला यात्रा करिता दिवस गेला तो इकडे स्मरण मजला झाले काही कार्यानिमित्त तयाचे मी द्रव्य घट खर्चिला साचे तो विप्र यात्रा करून साचे परतोनी आला माघारी यात्रा करून संपूर्ण द्रव्य घट मागे मज लागून तव अडचणीस तव जाण नाही म्हणून बोललो मी तू द्रव्य आणून ठेविले कधी याते साक्ष कोणती दावी आधी आमुचे घर घेतो हा मंद बुद्धी मिळाली मांदी जनाची व्यवहारी गेला राजद्वारी जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी म्हणती हा जन्म दरिद्री द्रव्य कैसे पदरियाच्या ऐसा न्याय तेथे झाला द्रव्य घटम्या अभिलाषीला देखत देखत ग्रासीला पातक गोळा धन लोभे मग तो विप्र तळमळत गेला तळमळोनी मज शाप दिदला म्हणे पापिष्टा चांडाळा अभिलाषीला द्रव्य घट पृथ्वी तेज वायू आकाश तुझ मज साक्ष आहे चंडांशु तरी शाप घेई निशेष होई ब्राह्म रक्षस पय्याता माझे वचन असत्य होईल तरी माझी यात्रा निर्फळ हो सकळ ऐसा बोलिला करुनी तळमळ विप्रे प्राण त्यागिला धनलोभे मेला द्विजवर मी राक्षस झालो साचार ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा परक्याचे द्रव्य अभिलाषिले ते आप्तवर्ग खाऊन गेले शेवटी मज व्यसन प्राप्त झाले भोगणे झाले दैत्य दशे या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता सौख्य नाही तत्वता शेवटी भोगणे लागो अवस्था न सुटे सर्वथा निर्धारे आता प्रार्थना ऐका परोपकार करीनी का मज धाडी परलोका तारक नौका तू होई ऐसे म्हणता ते क्षणी द्विज बोले प्रसादवाणी म्हणजे मलमास स्नानदानी मास एक नेम केला तया मी सप्तदिनाचे उदक तू ते अर्पितो साचे ते पुण्य प्राप्त होईल नेमाचे घडो त्याचे फळ तुझ लागी ऐसे वदोनित ये वेळी उदक भरलेचे अंजुळी म्हणे तुझ सफळ होच काळी हो उद्धार ये वेळी वदोनी घातले उदक तव नवल वर्तले एक विमान आले तत्काळीत अति लख लखित तेजस्वी माझी बैसले विष्णुदूत पाही राक्षस केला दिव्य देही तत्काळ विमानी बैसवला तोही उद्धरोनी नेला वैकुंठा तव तो राक्षस जाणा स्तविता झाला विप्र राणा वारंवार लागे चरणा केली उद्धरणा दयानिधे जय जयाजी विप्रमूर्ती अगाध अनुपम्य तुझी कीर्ती पुण्य वेचुनी मज प्रती गुरुमूर्ती उद्धरिले ऐसा स्तुतिवाद करुनी तत्काळ गेला विष्णुभुवनी ऐसे मल महात्म्य कथनी घातले श्रवणी श्रोतियांचे म्हणून मलमास महात्म्य अगाध थोर भावे आचरो नारी नर करा आपुल्या जन्माचा उद्धार विनवी किंकर संताचा ओम स्वस्ति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 20तमो अध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु।